सगळे विरोधक म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही. हा GR म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणारा GR आहे. मी सोलापूर जिल्ह्यामधून सांगतोय, हा GR तुम्हाला आम्हाला सार्वजनिकरित्या फोडायचंय तर सगळेजण बघा. आणि महाराष्ट्र शासनाचा, विरोधकांचा, आमदारांचा आणि खासदारांचा हा GR फोडून आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. जय हिंद, जय ज्योती, जय मल्हार, जय हरियाणा, जय भीम, जय महाराष्ट्र. हजारोंची लाखोंची सभा घेतली. हा GR आम्ही इथं फाडलाय प्रतिकात्मकरित्या, पण हा GR जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना, आमदारांना, खासदारांना, कारखानदारांना, जागीरदारांना मानणार नाही, मतदान करणार नाही. तुम्ही आमचं पंचायत राजमधलं आरक्षण काढून घेतलंय, तुम्ही आमचं लोकल बॉडीज मधलं आरक्षण काढून घेतलंय, तुम्ही आमचं शिक्षण धोक्यातलं आरक्षण काढून घेतलंय, पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून, गावातून, वाड्यावरून, तांड्यावरून, वस्त्यावरून जातो. आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता, ती मागणी कायदेशीर होती का? हा जो GR काढला गेला, या GR अन्वये ओबीसीचं आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार? आणि तुम्ही काय करत होता हा आम्ही प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारतो. आझाद मैदान नाही तर चैत्यभूमी निवडला आहात, काय समजलं? आमची संकल्पना अशी आहे, ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशभरामधल्या शोषितांचा, वंचितांचा, आदिवासींचा, ओबीसींचा, दीनदलितांचा आणि ज्याला म्हणून इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला, त्या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलंय. आणि ते आरक्षण ज्या आमच्या बापाने आम्हाला दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ. आम्ही इथली व्यवस्था चॅलेंज करण्यासाठी नाही, आम्ही मुख्यमंत्र्यांची आईमाई काढण्यासाठी नाही, आम्ही लोकशाही मानणारी आहोत, आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत. आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमी. साहेब, पवारांची जी बरोबरी आहे तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीशी केलेली आहे, काय सांगाल? हे बघा, अजितदादा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आहे आणि त्याचं दिवसाचं उत्पादन 1,10,000 लिटर आहे. अजितदादा पवारांचे डायरेक्ट इनडायरेक्ट 25 ते 30 साखर कारखाने असल्याचं बोललं जातंय. आणि मग सहकारी किती, आणि मग पुरवणी मागण्यामध्ये 2,000 कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या चपाट्यांना 2,000 कोटी रुपये सँक्शन करून देतात. पण त्याच वेळी लक्ष्मण हाके, ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या PhDच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं. त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाही, पण आजारी पडलेल्या कारखान्यांना मात्र अजितदादा पवार 2,000 कोटी रुपये देतात. अरे हे प्रोफेशनल आहेत, हे राजकारणी नाही, यांना सामाजिक न्याय माहिती नाही. अरे विखे पाटलाला काय सामाजिक न्याय माहिती असणार? अजितदादा पवारांना 10वीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा कळणार? महामानवांचा या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकट्याचाच फोटो का लावला? तर काही जणांना आरक्षण मागते, आंदोलन करते, परंतु बाबासाहेबांचा फोटो चालत नाही. म्हणून आज आपल्या सगळ्यांचे बाप बाबासाहेबांचा फोटो या ठिकाणी एकट्याचाच लावला. आज या ठिकाणी आपण एक दुःखद घटना या राज्यामध्ये घडलेली आहे. भारत कराड, वेनापूर, गोरख, देवडकर, नासापूर, माणिकराव, डोईफोडे, धाराशिव या 3 युवकांनी ओबीसीचं आरक्षण गेलं म्हणून आत्महत्या केलेली आहे. तसेच समता परिषदेचे सोलापूर जिल्हा
जिल्ह्याचे आमचे सहकारी अनिल आबंगराव यांचंही काल निधन झालेलं आहे. 2 मिनिटं आपण या सर्व भावांना श्रद्धांजली वाहूया. सर्वांनी उठून उभं राहा. ओम शांती ओम. यानंतर शंकरांना लिंगे यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी हिंद केसरी